नमो भगवते वासुदेवाय। ओम 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 नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय। याही सत्संगाला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत आहे सत्संगामध्ये. काल कुठली कथा ऐकली होती तुम्ही? असतील तर ऐकलं असतं ना. हा, कालिया. कुठला कालिया? शोलेतला कालिया नाही. कालिया दमन लीला. भगवंतांनी कालिया मर्दन कसं केलं आणि ते पाहिलं आपण. शिकायला गुरुकुलमध्ये होते आणि भगवंतांचा प्रिय मित्र, सखा, आणि हा जो सुदामा होता, शुकदेव गोस्वामी कथा सांगत आहेत परीक्षित महाराजांना. जवळजवळ 6वा दिवस आहे तिथं, म्हणजे त्या कथेचा. तरी पण परीक्षित महाराज कथा ऐकायला काही कंटाळले नाहीत. तुम्ही कंटाळले का? अधिक महिन्यामध्ये रोज कीर्तन, रोज सत्संग, कंटाळे. आज शेवटचा, आज सांगितलं आज शेवटचा, म्हणून उत्साहाने आलं, झालं बाबा एकदाच आधी, असं नाही ना. तर परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना कथा सांगतायत. 6वा दिवस आहे, फक्त एक शेवटचा दिवस राहिलेला आहे आता. तरी पण त्यांची कथा ऐकण्याची उत्सुकता काही संपलेली नाहीये. आणि सुदामा नावाचा एक भगवंतांचा मित्र, ब्राह्मण मित्र होता. तो वेद पारंगत होता. आणि या सुदामाचं वैशिष्ट्य असं होतं की तो सर्व इंद्रिय विषयांपासून परावृत्त होता आणि त्याचं मन सर्वथा शांत होतं. तो कशानेही विचलित न होणारा होता. परंतु हा खूप दरिद्र किंवा खूप गरीब अवस्थेमध्ये होता. इतका गरीब होता की 3-3 दिवस त्याला भिक्षाही मिळत नव्हती, खायलाही मिळत नव्हतं, अंगावर घालायला कपडेही नव्हते. हे सगळं वर्णन शास्त्रामध्ये सुदामाविषयी केलेलं आहे. एवढं असून पण सांगितलेलं इथं की सुदामा कसा होता. सुदामाच्या मनामध्ये कुठलीही इच्छा नव्हती आणि तो शांत होता, विचलित झालेला नव्हता. याच्या उलट आपण सगळे अंगावर घालायला खादीचे कपडे, फिरायला 4 व्हीलर गाडी, राहायला मोठा टोलेजंग बंगला आहे, घरासमोर गाड्या आहेत, बाकी हाताला सगळं इथं ताट भेटते पोटाला, सगळं खाऊन पिऊन आम्ही अशांत आहोत. आमच्या व्यथा काही संपलेल्या नाहीत. तर या कथेमधून आपल्याला हेच शिकायचं सुदामाकडून की एवढं सगळं जरी आमच्याकडे असलं आणि नसलं तरी आम्ही अनासक्त कसं राहावं आणि या संसारामध्ये शांत आणि सुखी जीवन कसं जगावं. कारण हे मन खूप विचलित करतं आम्हाला. कितीही दिलं तरी ते मन मागतच राहतं, अजून द्या अजून द्या, हाव कधी संपत नाही. आणि म्हणून हा जो सुदामा ब्राह्मण होता तो खूप शांत मनाचा होता आणि त्याचे इंद्रिय हे संयमित होते. आणि
सुदामाच्या पत्नीचं नाव होतं सुशीला. तीही अगदी सुदामाप्रमाणेच एकदम धार्मिक होती आणि ती सुद्धा कधीही तिलाही मोठ्या काय ऐश्वर्याची अपेक्षा नव्हती. ती जसं काही जे काही मिळेल ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान म्हटलेले साधू संतांनी. आपण फक्त हा श्लोक म्हणतो पण शांत काय राहत नाही आणि समाधानी काय राहत नाही. फक्त श्लोक म्हणतो, अभंग म्हणतो फक्त आम्ही. पण शांत आणि समाधानी कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याला राहता येतं तो खरा धीर मनुष्य सांगितलेले भगवद्गीतेमध्ये. आणि असाच मनुष्य मुक्तीसाठी आणि भगवंतांच्या प्राप्तीसाठी पात्र आहे. आणि म्हणून सुदामाने एवढं सगळं असून सुद्धा या सुदामाने कधीही भगवंतांकडे काहीही मागितलं नाही. रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणाले, अरे भगवंता तुझा एक तो भक्त आहे त्याच्याकडं काहीच नाहीये, तू सगळ्या जगाला देतो. जे काही भक्ती नाही करत त्याला पण सगळं देतो, जे अभक्त आहेत त्यांना पण देतो. तो तर तुझा भक्त आहे, सखा आहे, मित्र आहे, तू का त्याला काही दिलं नाही अजून. रुक्मिणी माता कोणाला विचारायला लागली? पांडुरंगाला, द्वारकाधीश भगवंतांना विचारायला लागले. त्यावेळेस भगवंत म्हणले, अगं मी भरपूर द्यायलाच बसलो इथं, पण अडचण काय आहे? अडचण काय आहे? अडचण काय आहे? तो मागतच नाही, तो मागतच नाही. आणि आम्ही आमची लिस्ट कुठल्याही मंदिरामध्ये गेलो, खिशातली 50ची 10ची नोट टाकली, एवढी मोठी भली मोठी लिस्ट, देवा माझं हे काम होऊ दे, देवा माझं ते काम होऊ दे, देवा माझं हे काम. आपलं मागणं काही थांबत नाही. आपल्या मागण्याची लिस्ट भरपूर आहे. परंतु हा सुदामा कधीच मागत नव्हता. आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते स्थांस्ततैव भजाम्यहम. जो मला जशा भावाने येतो, शरण येतो, तसं अनुरूप मी त्याला फळ प्रदान करतो. भगवंत जर जबरदस्तीने कुठलीच गोष्ट करत नाहीत. म्हणून तिथं एक गोष्ट समजून घ्यायची आम्हाला, की लोक काय म्हणतात, लोक देवावर ढकलून मोकळे होतात. हो, देवाची इच्छा असेल तर आम्ही येऊ, बघू देवाची कधी इच्छा होईल, बघू कधी देव बोलवतोय. देवाने बोलवल्यावर स्वर्गवासी होता. लोक म्हणतात देवा घरी गेला. देवाने बोलवल्या संपला विषय. आलं का लक्षात? त्या जीवाची इच्छा झाली पाहिजे. जोपर्यंत तो जीव इच्छा करत नाही ना, भगवंत त्याला काही मार्ग, म्हणजे भगवंत काहीच नाही करत. हे थांबा, जोपर्यंत भगवंतांना तुम्ही काही प्रार्थना करत नाही, काही मागत नाही, तोपर्यंत भगवंत पुढे काय दाखवणार ना. म्हणून जीवाने पहिल्यांदा ती इच्छा केली पाहिजे. मग सत्संगामध्ये यायची इच्छा. आणि साधू संतांनी काय इच्छा मागितली, काय मागणं मागितलं? हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे सगळे नियम आहेत जे परमार्थामधले ना, ते एकाच गोष्टीसाठी, तुझा विसर न व्हावा. भजन घ्या ना, सत्संग घ्या, कीर्तन करा, सप्ताह करा, काही करा, पंढरीची वारी करा, भजन मालिका म्हणा, सकाळचा काकडा म्हणा, हे सगळं का करायचं? एकादशी धरा, नामस्मरण करा, हे एका गोष्टीसाठी, तुझा विसर न व्हावा. की हे भगवंता तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको. कारण आमच्या दुःखाचं एकमेव कारण तेच आहे की आम्ही त्या भगवंतांना विसरून गेलेलो आहे. एक तर आपलं स्वतःविषयीचं विस्मरण, की मी कोण आहे हे नाही समजलं जीवाला, आणि त्या भगवंतांविषयीचं विस्मरण, ते भगवंतांना मी विसरून गेलोय. या दोन गोष्टींमुळं हा जीव या भौतिक जगामध्ये गटांगळ्या खात आहे. एवढे फटके बसून सुद्धा विचारलं कसं चाललंय तुमचं, बघा मस्त चाललंय आमचं. एवढं सगळं करून पण जीव काय करतो, मस्त चाललंय आणि मस्तपैकी मेकअप करूनच स्टेटसला फोटो टाकतो, लय भारी चाललंय असं दाखवायचा प्रयत्न करतो. पण ज्याचं दुःख त्यालाच माहिती आहे. आणि हे दुःख भगवंत का देतात? अरे बाबांनो, या भौतिक जगात न सुटका, कारण मायादेवी त्याच्यासाठीच बसलेली. जोपर्यंत दुःख देत नाही तोपर्यंत तो जीवही भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेत नाही ना. पांडुरंग बसलेतच कट्ट्यावर हात ठेवून, या माझ्या चरणाचा आश्रय घ्या. जो कोणी माझ्या चरणाचा आश्रय घेतो त्याला हा भवसागर किती आहे, कमरे इतका आहे. तुम्ही ह्या भवसागरात गटांगळ्या खाणार नाही. पण एकही अजून पट्ट्या आला नाही माझं दर्शन घ्यायला. आम्ही येतो, झालं मुखदर्शन, आलो येडा मारून. त्या भगवंतांच्या चरणावर कोणाचं ध्यान आहे? आता कोठे धावे मन तुझे चरण देखले. फक्त शब्दशार्थ बघू नका, त्या भगवंतांच्या चरणाशी आपलं मन. आत्ता एवढे सगळे आम्ही अभंग गायले, त्या अभंग गाताना आम्ही त्या प्रत्येक शब्दावर, त्या अर्थावर आम्ही मन केंद्रित केलं का हो?
मन लावलं का फक्त त्या चालामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये डुलत होतं आणि परत कुठं काय, काहीच नाही. तर साधू संतांनी हे शास्त्र सगळे अभंग, श्लोक, मंत्र, कथा, ते गायी काय करते, रवंत करते ना. आपल्याकडे ती सिस्टीम नाही दिलेली. परंतु काय केलं पाहिजे, आम्ही ह्या कथा, हे कीर्तन जे ऐकलेलं असतं त्याचं चिंतन केलं पाहिजे. पण हा जीव चिंतन नाही करत, काय करतो, चिंता करत बसतो. तर चिंता करू नका या जीवनामध्ये. काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. कोणाचं, भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे. आणि जे ऐकलेलं आहे त्याचं रवंत करत बसलं पाहिजे. जशी गायी रवंत करत बसते, काय ऐकलं, काय केलं, त्याच्यावर रवंत करत बसलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणले तू काही मागतच नाही, म्हणे तुम्ही काहीतरी करा ना. तर पांडुरंगाने काय केलं, एका साधूचं रूप घेतलं आणि ते म्हणे असेही सुदामा ऐकणार नाही, पण त्याच्या पत्नीकडून थोडासा काहीतरी कर. कारण घरातल्या स्त्रिया त्यांच्या भरपूर इच्छा असतात. पुरुष मंडळी म्हणतात जाऊ दे बरोबर, काय चाललंय चालू द्या. पण बिचाऱ्या घरातल्या ज्या पत्नी असतात त्यांना वाटतं सगळं व्यवस्थित व्हावं, हे व्हावं, ते व्हावं, भरपूर लिस्ट असते. तर पांडुरंग एका साधूचं रूप घेऊन त्या सुदामाच्या घरी आला आणि सुशीला होते. म्हणे माई काहीतरी द्या म्हणे, भिक्षा. म्हणे काय माझ्याकडे द्यायला काय नाही, फक्त एक दरिद्र नावाचा आमच्या घरी मुलगा आहे आणि आम्हाला सुतक पडलेलं आहे, काय देणार, द्यायला काही सुद्धा नाही. त्यावेळेस पांडुरंगाने त्या साधूच्या रूपातून त्या सुशीलाला आठवण करून दिली. अहो तुमचा पती म्हणे काय साधारण आहे का, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांचा मित्र आहे आणि तुम्हाला कसं काही कमी पडतंय म्हणे तुमच्या पतीला कुठं लावा, त्याच्याकडे लावा, तो देईल सगळं. थोडीशी ट्यूब पेटावली. कोणाची, सुशीलाची, म्हणजे सुदामाच्या पत्नीची. मग सुदामाच्या पत्नीनं हट्ट धरला सुदामाच्या पाठीमागं की तुम्ही काय करा, जावा द्वारकेला जावा आणि भगवान कृष्णांची भेट घ्या आणि मागून आणा. पण सुदामाला हे मान्य नव्हतं. रोज जेवायला बसलं, सकाळी उठलं, संध्याकाळी बसलं, रोज सारखं तेच, जावा भेटायला जावा, द्वारकेला जावा, कृष्णाकडे जावा. पण कृष्णाकडे जायला ह्याचं मन मान्य नव्हतं. शेवटी सुदामा म्हटला ठीक आहे, आपण काय करू, काय मागायचं नाहीये, जाऊ, पण भगवान कृष्णांची भेट होणं, त्यांना पाहणं हे सर्वात मोठं सौभाग्य आहे आपलं. आणि ते सौभाग्य आपण फक्त प्राप्त करू, भगवंतांची भेट होईल, बाकीचं काही आम्ही मागणार नाही. कसं जातात, मोकळ्या हाताने जायचं असतं का मंदिरात, कसं जातात मग, मोकळी पिशवी न्यायची असते आणि येताना भरून, कुठून भरून न्यायची आणि कुठून आणायची माहिती आहे का. आपण मोकळी पिशवी घरनं घेऊन जातो आणि तिकडून येताना, बरोबर आहे का, ते बरोबर आहे का नाही. आपण भगवंतांकडे जाताना आपल्या घरातला काही प्रसाद नैवेद्य भगवंतांना घेऊन गेला पाहिजे आणि तिथनं येताना मोकळं हलवं पाहिजे. आपण मोकळं हात हलवत जातो आणि तिथनं सगळं काय भरून आणतो, असं नाही केलं पाहिजे. आपल्याला जे काय भगवंतांनी दिलेलं आहे ते भगवंतांच्या आम्ही सेवेमध्ये लावलं पाहिजे. असो, तर सुदामा म्हटला आता मोकळ्या हाताने जाऊ, कसं जाऊ, काहीतरी पाहिजे, घरात काही शिल्लक नाही. सुदामाची पत्नी म्हणली ठीक आहे, मी थोडंसं 2-4 घरी मागून आणते. 4 घरी 4 वेगवेगळे पोहे आणले. कोणाच्या घरी तुकडा होता, कोणाच्या घरी मोठा होता, कोणाच्या घरी अजून मोठा होता. 4 प्रकारचे थोडेसे पोहे. पोहे म्हणजे कसले पोहे, कांदा पोहे. मला माहितीच होतं तुम्ही कांदा पोहे म्हणणार. तेच पोहे समजलं. तर साधे पोहे बरं का. ते 4 मुठी घेऊन आले 4 घरून आणि सुदाम्याला एका फडक्यामध्ये बांधून दिला, पुरचुंडीमध्ये. आणि सुदामा ते पोहेची पुरचुंडी घेऊन मजल दर मजल करत करत भगवान कृष्णांना भेटण्यासाठी गेला. सुदामाच्या मनात होता, अरे मी तर एवढा फाटका ब्राह्मण, अंगावर घालायला कपडेही नाहीत, आणि तो कृष्ण म्हणजे कोण आहे, द्वारकाधीश कृष्ण. 16,108 महल, 16,108 महलामध्ये सगळ्या पत्न्या, सगळं राजेशाही, सगळं थाट माठ, आणि असा भगवंत आणि असा मित्र, आता मी कसं त्याला भेटणार आणि काय होणार. तरी पण ठीक आहे, भेट तरी होईल ह्या हिशोबाने सुदामा काय झाला, त्या भगवंतांना भेटण्यासाठी गेला. म्हणून इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला वाटतं आम्हाला आमच्या जीवनामध्ये ध्येय प्राप्त होईल का नाही, परंतु एक गोष्ट आहे, ते ध्येय प्राप्त होण्यासाठी त्या ध्येयाच्या मार्गावर चालणं गरजेचं असतं. अजून आम्ही चालणंच सुरू केलं नाहीये. मंजिल उन्हीं को प्राप्त होती है जो चलना चालू कर जाते हैं.
ज्यांनी चालायला सुरुवात केलेले त्यांना देह प्राप्त झालेलं आहे. पण ज्यांनी अजून चालायलाच सुरुवात केलं नाही ते रडत बसले, हे ह्याच्यात कुठं काय होतं का, हे काय मिळतं का, लक्षात येतं का? म्हणून कुठल्याही मार्गावर, परमार्थाच्या मार्गावर सुद्धा मार्ग खूप मोठा आहे. लोक म्हणतात, हे आपल्याला होत असतं का, आपण सांसारिक, इथंच आम्ही काय करतो, आम्हाला बांधून ठेवतो का, रिस्ट्रिक्ट करून ठेवतो. अरे नाही, आम्हीही तशी भक्ती करू शकतो. आम्हालाही त्या भगवंतांना प्राप्त करायचं आहे. आम्ही वैकुंठवासी म्हणजे फक्त साधू संतच नाही, तुम्ही आम्ही जीव सुद्धा वैकुंठातनंच आलेलो आहे, हे लक्षात घ्या. आम्ही त्या भगवंतांच्याच लीलेमध्ये होतो, परंतु इथं आलो. आणि आता पुन्हा आम्हाला भजन कीर्तन सत्संग करून आम्हाला कुठे जायचंय, हे सत्संगाची आवड इथं निर्माण झाली पाहिजे. परत तिथं गेल्यानंतर वैकुंठामध्ये मोठे मोठे विमानं घेऊन नुसतं ही एक कीर्तन पार्टी, ही एक भजनी मंडळ, ते एक भजनी मंडळ, नुसतं कथा कीर्तनच करायचंय धामात. तिथं काय वर्गिणी नाही गोळा करायची, तिथं काय मंदिरं नाहीत बांधायची, काही नाही, सगळं रेडीमेड आहे. फक्त भजन कथा कीर्तन करायचंय. पण ते चांगलं होतं, ते सोडून इकडं आलेत संसार करायला. अलग लक्षात. पण पुन्हा आपल्याला ते रिवाइज करायचे, कारण मी कोण आहे, मी त्या भगवंतांचा दास आहे. हे मनुष्य जीवन काय कायमस्वरूपीचं नाही, कायमस्वरूपी इथं मी राहणार नाही, जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहे. आणि भगवंतांना शरणागत जाऊन नामस्मरणाच्या मार्गाद्वारे, गुरूंच्या मार्गदर्शनाने, शास्त्राच्या मार्गदर्शनाने आम्हाला हा मनुष्य जन्म काय करायचा आहे, सार्थकी लावायचा आहे. यासाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, पुन्हा हा नाहीये. सत्संग बाकीच्या कुठल्याच योनीसाठी नाहीये, हा फक्त मनुष्यासाठी आहे. म्हणून त्याचा लाभ आम्हाला करून घ्यायचा आणि पुन्हा त्या भगवंतांची आम्हाला काय करायचे, प्राप्ती करून घ्यायचे. म्हणून चालायला तर सुरुवात करा. लोक मला कुठे जमल, आता माझं काही वय झालं, मला येतं का, येत नाही. चालायला सुरुवात करा, भगवंत तुम्हाला मदत करतात. आणि सुदामा मजल दर मजल करत करत द्वारकेला पोहोचला. द्वारकेला पोहोचल्या कोणीतरी वर्दी दिली की सुदामा आलेला आहे. आता ते भजन खूप सुंदर आहे. महाराजांना म्हणते, अरे द्वारपालो, बघा शेवट म्हणता येत असेल तर. आता माझ्या गळ्यात एवढा नाही, माझा कथेसाठी आवाज आहे, कीर्तनासाठी अजिबातच नाही. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है. खूप सुंदर असं ते गीत आहे. भजन नंतर तर अशा प्रकारे सुदामा आलेला आहे असं कळाल्यानंतर भगवंतांनी सुदामा हे नाव ऐकलं आणि भगवंत एवढे भावविभोर झाले आणि सिंहासनावरून उठून ते पळू लागले. पळताना अंगावरचा शेला खाली पडला. त्या दासदासी बाकीचे सगळे राजवाड्यामध्ये सैनिक उभे होते. ते म्हणले, आज भगवंत एवढे भावविभोर होऊन कोणासाठी पळायला लागलेले आहेत. आणि भगवंत धावत पळत गेले आणि सुदाम्याला काय मारली, मिठी मारली. ते सगळे सैनिक सुद्धा अचंबित झाले. अरे हा तर फाटका ब्राह्मण कोणीतरी दिसतोय, एवढं दुःखी दरिद्री आणि साक्षात द्वारकाधीश भगवान कृष्णाने मिठीत घेतलं, म्हणजे नक्कीच कोणीतरी दिसतोय, कोण आहे हा ब्राह्मण. आणि भगवंतांनी मिठी मारली. भगवंतांच्या डोळ्यातून अश्रुधारा ते मिलन एक भक्तासाठी खूप सुंदर त्याचं वर्णन करता येईल की भगवंतांनी भक्ताची भेट, बरोबर. आणि भगवंतांनी त्या सुदामाला आपल्या स्वहस्ते आतमध्ये घेऊन आले, रुक्मिणीच्या दालनामध्ये स्वतःच्या सिंहासनावर बसवलं. आणि स्वतः भगवंतांनी गृहस्थ धर्मियाचं कर्तव्य काय आहे, साधू संतांची सेवा कशी करावी, हे भगवंत दाखवताय तिथं. सुदाम्याला आपल्या सिंहासनावर बसवलेलं आहे आणि स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंनी भगवंतांनी चरणाभिषेक केला. कोणाचा, सुदामाचा. सगळ्या चंदन उटी हे ते सगळं पाय पुसले, सगळे चंदन सगळं अगदी सगळं काही लावलं. आणि शेजारी कोण वारा ढाळते, रुक्मिणी, भगवंतांच्या पत्न्या. आणि त्या सुद्धा अचंबित होत्या. अरे हे कोणी नवीन पाहुणा, आजपर्यंत कधी द्वारकेत आला नव्हता आणि भगवंत एवढी त्यांची सेवा करतायत, म्हणजे नक्कीच कोणीतरी विशेष असलं पाहिजे. आणि भगवंतांची त्यांनी सुंदर अशी सेवा केली सुदामाची. सुदामा सुद्धा एकदम हे झाला. आपल्याला एकदम मोठ्या कोणाच्या घरी गेलं, लयच काय या बसा करा वगैरे, आपण पण थोडंसं होतं, अरे एवढं का मला हे करायला लागलेत, मी तर एवढा नाही, जसं आज मला झालं काय सगळं एवढं सगळं थाटमाट नाही. तर ते सुदामाला सुद्धा थोडं संग वाटलं, रे एवढं मोठं मी असा गरीब, पण माझी एवढी सगळी सेवा कशासाठी. परंतु भगवंत आहेत आणि भगवंत भक्ताची सेवा कशी करतात. एक गृहस्थ धर्मी, भगवंत पण गृहस्थ होते ना तिथं,
तर गृहस्थ असून साधू संतांची सेवा कशा प्रकारे कुठल्या चांगल्या भावाने केली पाहिजे हे भगवंत इथं दाखवतात. सुदामाचे सुंदररित्या चरण प्रक्षालन केलं आणि त्यांच्या गप्पा चालू झाल्या. मित्र एवढ्या दिवसांनी आल्यानंतर मित्र गप्पा चालू झाल्या. गुरुकुलमध्ये झालेले घडलेले प्रसंग सगळे ते वर्णन करू लागले. भगवंत म्हणले, पण सुदामा तू एकटा माझ्याकडे आलेला आहे, पण काय आणलं का नाही मला? भगवंतांना काही माहित नाही का काय आणले. पण सुदामाला वाटलं हा एवढा माझा मोठा मित्र, ह्याला सगळं एवढं पंचपक्वान खायला, हे मी आणलेले जाडे भरडे पोहे कसे देणार, आणि काही केलं तरी मी हे पोहे देणार नाही असं मनोमन सुदामा ते प्रचंडी महागाला बोलू होते. मी काही हे कृष्णाला देणार नाही. पण कृष्ण पण जाणून होते भगवंतांनी सुदामाने आणलेले पोहे मी पण खाल्ल्याशिवाय राहणार नाही. भगवंत म्हणले, तुझे हे पोहे मला संतुष्ट करणार आहेत. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. हे पोहे खाल्ल्यानंतर मीच नाही संपूर्ण जग संतुष्ट होणार आहे. आणि म्हणे तू काय आणलेले मला का लपवतोयस? म्हणे एखादा पुजारी रोज भगवंतांना भोग दाखवतो ना, भोग दाखवले खात्यात का नाही माहित नाही, परंतु ते द्वारकाधीश भगवंत मात्र त्या सुदाम्याचे कच्चे पोहे हिसकावून खातात. म्हणून भगवंत इथं सांगतात. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये आणि भागवतमध्ये हा एक श्लोक आहे, तो डबल रिपीट झालाय. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्यते. भगवंत म्हणतात की तुम्ही पान फूल फळ मला जर प्रेमाने आणि भक्तिभावनेने जर मला अर्पण केलं तर मी त्याचा स्वीकार करतो. सुदामेने काही जास्त मोठी भेट आणली नव्हती, फक्त कच्चेच पोहे आणले होते, तरी पण भगवंतांनी ते प्रेमाने अर्पण केलं. म्हणून भक्तीचा आणि भावाचा भुकेला आहे देव माझा. म्हणून आम्हाला फक्त भावपूर्ण आणि भक्तिमय रीतीने प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. जास्त भाव नाही खायचा. भाव पाहिजे पण तो भाव नको, तर भक्ती भावना पाहिजे, श्रद्धा हृदयामध्ये पाहिजे. बस आपण श्रद्धेने भक्तिभावनेने कुठलंही भगवंतांना पान फुल अर्पण केलं, तुम्ही नामस्मरण केलं, जी काही गोष्ट करताय ना, हृदयात आपल्या भावना चेक करा. कुठल्या भावनेने आम्ही गातोय, कुठल्या भावनेने आम्ही हे करतोय. बस श्रद्धेने. फरक का होतो? शिक्षक सगळे वर्गात सगळ्यांनाच शिकवतात, पण सगळे इंजिनियर डॉक्टर होत नाही. फरक का? कारण घेणाऱ्यांची कशी श्रद्धा आहे त्याच्यावर आहे. हुशार विद्यार्थी चांगला ध्यानपूर्वक ऐकतो, त्याला माहिती आहे आपलं जीवन त्याच्यावर, चांगली परीक्षा चांगले मार्क्स मिळतील, पुढे चांगलं होईल, त्या पद्धतीने तो ऐकतो, घेतो आणि पुढे जातो. जे काय असते टंगळमंगळ करणारे ते तसेच राहतात मागं. म्हणून श्रद्धेचा फरक आहे. म्हणून सत्संगामध्ये सप्ताहामध्ये ऐकणारे भरपूर असतात, पण सगळे भक्त नाहीत बनत. का? श्रद्धेचा फरक. ज्याची जशी श्रद्धा तसं त्याचं पुढं प्रगती होत राहते. म्हणून श्रद्धापूर्वक कार्य केलं पाहिजे. आदो श्रद्धा तथा साधू संग. म्हणून भक्तीमध्ये प्रथम आहे श्रद्धा, विश्वास पाहिजे. आणि त्या श्रद्धा आदो श्रद्धा, मग तो भक्तांचा संघ मिळाला ना. सत्संगामध्ये भक्तांचा संघ मिळाला, मग भजन क्रिया सुरू होते. आणि ती भजन क्रिया आपल्या हृदयातली अनर्थ निवृत्ती करते. अनर्थ निवृत्ती केल्यानंतर भक्ती, रुची, भाव, प्रेम, मग त्या स्टेजेस पुढे आहेत. ह्या भक्तीमधल्या स्टेजेस आहेत. आणि म्हणून त्याला सुरुवाती काय गरज आहे? श्रद्धेची आवश्यकता आहे. बरोबर. आणि अशा प्रकारे ते चोरून ठेवलेलं सगळं काढलं पोहे आणि भगवंत खायला लागले. एक मूठ खाल्ली, दुसरी मूठ खाल्ली. रुक्मिणीला वाटलं तिसरी मूठ खाल्ली तर मला सुदामाच्या घरी जावं लागेल दाशी बनून. भगवंतांना अडवलं. बास एवढं आमच्या डोक्यावर कर्ज कशाला? बरोबर. रुक्मिणी तर बरेच आचार्य त्याच्यावर टीकाला येतात की असं का केलं. रुक्मिणीचा भाव होता, जर तुम्ही जास्त पोहे खाल्ले तर आम्हाला त्याच्या घरची दाशी बनावी लागेल. बरोबर. आणि काही जण म्हणले नाही भगवंतांचं पोट दुखेल, भगवंतांना असले काय जाड पोहे खायची सवय आहे का तेव्हा, कच्चे पोहे, म्हणून थांबवलं. तर अशा प्रकारे सुदामा आणि भगवान कृष्णांची. इकडे सुदामाने काही मागितलं नाही. सुदामा पाठ थोडकून घेत होता, मी काय मागितलं नाही, वा पट्ट्या काय भगवंतांना भेटलो, पण भगवंतांना अजिबात काही मागितलं नाही. पण भगवंतांना काही माहित नाही का काय दिलं काय नाही. पण भगवंतांनी काय दिली? सोन्याची सुदामापुरी. भगवंतांनी त्यांना असं ऐश्वर्य प्रदान केलं सुदाम्याला. घरी गेल्यानंतर सुदामाला कळलंच नाही, कुठं वेगळ्याच गावात आलो, वेगळ्याच घरी. त्यांना वाटलं चुकलं काय आपलं घर. त्याची सुशेला एकदम राणीसारखी ती झाली होती आणि सगळं काय ऐश्वर्य प्राप्त झालेलं होतं. काही कळालंच नाही. म्हणे चुकीच्या घरी आलो. नाही म्हणे, हे तुमचीच पत्नी आहे म्हणे, हे तुमचंच आहे. तर भगवंतांनी स्वतःसारखं ऐश्वर्य त्या सुदामाला काय दिलं? प्रदान केलं. या कथेवरून शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे की आम्ही म्हणतो आम्हाला काय देव प्रसन्न होणार आहे का? आमच्याकडे काय आहे? आमचं फाटकी झोळी. नाही बाबांनो, झोळी फाटकी आहे. तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती काही आहे, हे ते भगवंतांना काही त्याचं देणं घेणं नाही.
ती वस्तू भगवंत बघत नाही. तुम्ही जी काही वस्तू अर्पण करतायत त्या वस्तूमध्ये भगवंत पाहत नाहीत. तुम्ही ती वस्तू कुठल्या भावनेने भगवंतांना अर्पण करतायत, ते भगवंत त्याचा भाव फक्त ग्रहण करतात, ते वस्तू नाही घेत, तो भाव ग्रहण करतात. म्हणून तुम्ही काय कुठल्याही किती निर्धन अवस्थेमध्ये असा, गरीब अवस्थेमध्ये असा, झोपडीत असा, महालात असा, कुठल्याही परिस्थितीत, म्हणून भगवद्गीतेत शास्त्रात कुठेही असं सांगितलं नाही की फक्त इंजिनियरच भक्ती करू शकतात, डॉक्टरच भक्ती करू शकतात, ज्याला गायला येतं तोच भक्ती करू शकतो, ज्याला प्रवचन करायला तोच भक्त होऊ शकतो, असं कुठलंही नाही. सकळांशी आहे येथे अधिकार, सगळ्यांना इथं अधिकार आहे. कोणीही कुठल्याही अवस्थेमध्ये कुठल्याही आश्रमामध्ये राहून रानात राहा, वनात राहा, घरात राहा, गावात राहा, कुठेही राहा, कुठल्याही अवस्थेमध्ये राहा, तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करून त्या भगवंतांना प्राप्त करू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा सत्संग मात्र प्रत्येक घराघरामध्ये होऊ शकतो. हरे कृष्ण हरे राम सगळीकडं, कुठेही रानात असो वनात असो, सगळीकडं म्हणू शकता. तर घराघरामध्ये हे नामस्मरण व्हावं, त्यांना गोडी लागावी, वैष्णवांचे चरण आपल्या घरामध्ये लागावे, हाच उद्देश आहे. घराघरामध्ये हा सत्संग आणि या सत्संगाद्वारे भजन पूजन झालं पाहिजे. त्यामुळे आपली संस्कृती, आपला धर्म, आपला परमार्थ वाढावा, लोक चांगल्या मार्गाला लागावेत, घरातला कली बाहेर जावा. आणि कली बाहेर काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे भगवंतांचं नामस्मरण. जेवढं तुम्ही भगवंतांचं नाव घ्याल तेवढा कली भिवून पळतो. लक्षात आलं? त्यामुळं जास्तीत जास्त नामस्मरण करा, हेच मी सांगू शकतो. आणि हे काय नित्याचंच आहे. तर पुनश्च एकदा सर्वांचं धन्यवाद. आणि आज बरेच महाराज मंडळी आले आणि खूप सुंदररित्या त्यांनी भजन नाद ब्रह्म तयार केला. मी फक्त ऐकून त्याच्यावर खूप माझं हेच मन लावलं होतं. खूप सुंदररित्या भजन गायले, सगळे होईन भिकारी, बरेच काही अभंग त्यांनी ऐकवले. आणि खूप सुंदर भाव आहेत. संतांचे जे भाव आहेत ते समजले पाहिजेत आम्हाला. गुरूंचा जो भाव आहे ते समजला पाहिजे. तो भाव समजला ना, मग भगवंत अजून जवळ, भगवंतांच्या अधिक जवळ जाता येतं आम्हाला. म्हणून आपला थोडासा भाव, एक्स्ट्राचा भाव बाजूला ठेवून आम्ही संतांच्या भावामध्ये भाव मिसळला पाहिजे, की त्यांचा भाव आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी हा सत्संग आहे. एका लाईनीत यायला पाहिजे. इथं आल्यानंतर लाईनीत आणलं, थांब चुकतोय बरोबर, कोणीतरी आपल्याला लाईनीत आणतं, नाही तर आपली एकट्याची गाडी असल्यावर कशी पण चालते. म्हणून आम्ही मोठ्यांच्या छोट्यांच्या सगळ्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, म्हणजे आम्हाला शिकवत राहतात. पुनश्च एकदा धन्यवाद. एकदा आपण आजच्या कार्यक्रमाच्या शेवटचा हरे कृष्ण महामंत्र एकदा कीर्तन नामस्मरण करूया. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी भगवंतांच्या, डीजे डॉलीवर नाचता का तुम्ही? नाचलात का? तर भगवंतांच्या नावावर पण एकदा नृत्य करा. हा ठीक आहे. तर एकदा हरे कृष्ण महामंत्र आणि नंतर 2च मिनिटं फक्त तुम्हाला मी नाचवतो आणि नंतर प्रसाद. हरे कृष्ण. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, निताई गौर हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरे कृष्णा
बोलो नारायण नारायण बोलो नारायण 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 बोलो नारायण नारायण दोन लाईन दोन लाईन दोन लाईन नारायण 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 गोविंद बोलो हरि गोपाल बोलो 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा बोला 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 हरे बोल चला चला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हरे बोल विठ्ठल
की जय. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. पुरुषोत्तम मास में कृपा का द्वार खुल जाता है.